गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे, धबाबा लोटती धारा, धबाबा तो यादळे. समर्थ रामदासांच्या या ओळी आठवल्या जेव्हा मी कोकणातील या शिवालयाला भेट दिली. कडेकपारीत गुहेत असणारं शिवालय आणि त्याच्या समोर सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे सहस्त्र धबधबे असं या ठिकाणाचं रूप. शिवतत्वाची जाणीव करून देणारं हे स्थळ आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर. आम्ही आंबा घाटामार्गे देवरुखात उतरलो. सुंदर नजारे होते. पण घाटाचे काम सुरू असल्यामुळं आम्हाला देवरुखात पोचायला कोल्हापूरहून 3.5 तास लागले. मी आता पोहोचली आहे देवरुखमध्ये आणि यावेळेस देवरुखला यायचं प्रयोजन असं आहे की मार्लेश्वरची आणि इथल्या आजूबाजूच्या परिसराची भटकंती करणं. आमच्यात कसं शिरस्ता होता की दरवर्षी मार्लेश्वरला जायचं, त्यामुळे मी मार्लेश्वर बरेचदा बघितलं आहे, पण मी पावसाळ्यातलं मार्लेश्वर बघितलं नव्हतं. त्याचं रूप खरंच खूप सुंदर असतं. ते रील्समधून व्हिडिओजमधून मी बघत होते. तर यावेळेस मी ठरवलं की श्रावणाचा महिना सुरू आहे तर मार्लेश्वरला जायचंच. तर असा हा मार्लेश्वरचा प्लॅन मी केलेला आहे आणि इथे म्हणजे मार्लेश्वर आणि इथल्या आजूबाजूच्या परिसराची भटकंती करण्यासाठी मी देवरुखमधील ओनेस्ट म्हणून ठिकाण आहे तिथं राहिली आहे. मी इथं साधारण 3 वर्षापूर्वी राहिले होते. तर इथे राहण्याची जेवणाची खूप छान सोय होते. इकडे हे मेन एंट्रन्स आहे आणि त्याच्या बाजूला इकडे हे रिसेप्शन आहे. आम्ही गाडी पार्क केली ती इथे केली. इथे अशी पार्किंगला जागा आहे बाजूला. येताना हा बोर्ड दिसतो त्यावरून आपल्याला लक्षात येतं. इथे सुंदर गार्डनही आहे. भरपूर झाडी असल्यामुळं आल्हाददायक वातावरण आहे. झोपाळ्यात बसून निवांत वेळ या वातावरणात घालवता येतो. गार्डनच्या बाजूला स्विमिंग पूल सुद्धा आहे. आणि हे इथलं ओलिफ नावाचं इनहाऊस रेस्टॉरंट. रेस्टॉरंटमध्ये वायफायची सोय असल्यामुळं इथं बसून कामही करता येतं. असा गार्डनचा एरिया आहे. भरपूर झाडं आहेत इथे लावलेली. इकडे नारळाचं झाड आहे, तिकडे ट्री हाऊस आहे. ते आता पावसाळ्यानंतर चालू होईल. तिथे राहण्याची सोय तिथे पावसाळ्यानंतर चालू होईल. असा हा इथला ओनेसचा परिसर आहे. मी तुम्हाला माझी रूम दाखवते. ही माझी रूम होती. मोठी प्रशस्त हवेशीर आहे. सगळ्या सुविधा रूममध्ये आहेत. आणि इथे पण ही छानसं टेबल आहे. चहा, नाश्ता, संध्याकाळचं स्नॅक्स वगैरे एन्जॉय करता येतील इथे. रात्री आम्ही क्रीम ऑफ टोमॅटो सूप आणि गरम गरम वाफाळती दाल खिचडी असं थोडं लाईट जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हलका हलका पाऊस सुरू होता. सकाळी मग घावणे चटणी असा नाश्ता केला. नाश्ता करून झालाय आता आणि आता आम्ही मार्लेश्वरकडे जायचा प्रवास सुरू करतो. इथून साधारण एक अर्ध्या तासावरती मार्लेश्वर आहे, पण आम्ही थेट तिकडं जाणार नाही आहे.
वाटेत अजून एक ठिकाण आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे, जे मार्लेश्वरशीच संबंधित आहे हां. तर आधी त्या ठिकाणी जाऊया आणि मग मार्लेश्वरला जाऊयात. जस्ट आता पाऊस पडून गेला आणि आता उघडीप मिळाली आहे. काल रात्री झाला पाऊस. आता मला म्हणजे वरती जायचं ना मार्लेश्वरला, तर तेव्हा प्लीज 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 तिथे पाऊस नको, थोडा वेळ नको पाऊस. मार्लेश्वरकडे जायचा रस्ता खूप सुंदर आहे. मी मगाशी म्हटलं होतं ना, मार्लेश्वरला जायच्या आधीचं ठिकाण बघितलं पाहिजे, ते हेच. रोडला असणाऱ्याच आंगिवली गावामध्ये पोहोचली आहे आणि इथे हे महादेवाचं मंदिर आहे, पाठीचे दिसतंय ते. तर हे मंदिर आद्य मार्लेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं. मारळमधील मार्लेश्वरला जायच्या आधी मार्लेश्वर इथं राहिले होते. इथले ग्रामस्थ लोककथा सांगतात की पहिल्यांदा मार्लेश्वरांचं वास्तव्य मुरादपूर गावात होतं, पण परकीय आक्रमकांच्या काळात ते इथे आंगिवलीला आले. इथे काही काळ त्यांनी मुक्काम केला, म्हणून हे आद्य मार्लेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं. तर असा परिसर आहे आंगवलीतील आद्य मार्लेश्वर मंदिराचा. आणि इकडे दीपमाळ आहे आणि या बाजूला मंदिर आहे मुख्य. हे आता नवीन बांधलंय मंदिर, असं प्रशस्त आहे मंदिर. आणि हे बघा ना, आजूबाजूला टेकड्या आहेत, सुंदर परिसर आहे हा. आत आल्यावरती असा मोठा सभामंडप आहे, इकडे बसायला अशा जागा केली आहे. पूजा चालू आहे आता. मकर संक्रांतीच्या आधी काही दिवस हे मंदिर गजबजून जातं, कारण मकर संक्रांतीला श्री मार्लेश्वर आणि साखरप्याच्या गिरिजा देवींचा विवाह संपन्न होतो. तेव्हा लग्नाआधीची सगळी कार्य या मंदिरात होतात. मकर संक्रांतीच्या रात्री देव पालखीत बसून जंगलाच्या वाटेने मार्लेश्वर मंदिरामध्ये जातात. हे मंदिर बघून मार्लेश्वर मंदिराकडे जायला निघालो, पण अशा जंगलातून रात्रीच्या वेळी पालखी कशी धावत नेली जात असेल याचंच चित्र मनात येत होतं. पुढे जाऊ तसं धुक्यात हरवलेले डोंगर दिसू लागले. हलका हलका पाऊसही सुरू झाला. जसं जसं आम्ही पुढे गेलो तसं लक्षात आलं की थोडी गर्दी असणारच. आम्ही आता मार्लेश्वरमध्ये पोहोचलो आहोत आणि खूप गर्दी आहे श्रावण असल्यामुळे. तर इथे आपल्याला सबस्क्रायबर सुद्धा भेटलेत मार्लेश्वरच्या पायथ्याशी. कुठून आला आपण? मी रत्नागिरी, स्वप्नील गाठे. अच्छा, हां येस. बरं वाटलं, तुमचे व्लॉग मस्तच असतात. थँक्यू. आमची इथे फजिती झाली. आम्ही छत्री विसरलो रिसॉर्टवरती आणि आता जायचं कसं, कॅमेरा कसं प्रोटेक्ट करायचं, हे सगळे प्रश्न होते. तर रोहित विचारायला गेला आणि स्टॉलवरती एक जुगाड सापडला. तर त्यांनी काय सांगितलं की ही छत्री घ्यायची आणि नाश्ता करायचा. तर आम्ही नाश्ता नाही करू, काहीतरी याच्यात आता पैसे देऊ किंवा मग नाश्ता करू, पण छत्रीचा जुगाड झालेला आहे. त्यामुळं त्याला एक छत्री घेतली आणि मला एक छत्री घेतली. तर हे घेतलं मी, नारळ घेतला. आल्यावर देऊ पैसे? चप्पल काढायचे देवाच्या अंगणावर पायऱ्या. बरोबर.
वरती नाही आहे का काढायला? वरती आहे, आल्यानंतर द्या पैसे. वरती स्टँड आहे, स्टँडची इथे काढू शकतो तुम्ही. बरं बरं, मग वर काढतो, आम्हाला आल्यानंतर जरा द्या पैसे, लागेल. येताना द्या पैसे. चालेल. मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. बारीक बारीक पाऊस सुरूच आहे आणि पुढचं सगळं धुक्यात आहे. या बाजूचा जो डोंगर आहे तर तो लिंगाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. तर तिथेही ट्रेक करतात. तिथून जे मार्लेश्वरच्या वरतीचे 7 धबधबे आहेत तर ते सुद्धा बघायला मिळतात तो ट्रेक करून. पण मी नाही करत आहे कारण मला भीती वाटते, कारण तेवढी तयारी नाही आहे माझी. पण सुंदर एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा तो. जाताना वाटेत असे स्टॉल्स दिसत होते. मधी मधी असे बरेच पत्रे आहेत, त्यामुळे पाऊस लागत नव्हता. पायऱ्या व्यवस्थित असल्यामुळं चढण अगदी सहज सोपी होती. खाली पार्किंगपासून ते मंदिरापर्यंत जायला अंदाजे 500 ते 550 अशा पायऱ्या आहेत. तर इथे अशी चप्पल ठेवायला आहेत स्टँड, पण लोक खालीही ठेवतात स्टॉलचं ऐकून, कारण त्यांच्या मते इथे माकडं भरपूर आहेत ना, तर ते हैदोस घालतात चपलाचा, त्यामुळे ते सजेस्ट करतात की आमच्या इथेच ठेवा. तर आता हे देवस्थानाच्या इथे आपण आलो आहोत जवळ, जाऊयात. आम्ही पोहोचलो तेव्हा पावसाने थोडी उघडीप दिली आणि धबधब्याचं असं दृश्य बघायला मिळालं. धबधब्याचं पाणी फेसाळत पुढे वाहत जात होतं. बाजूच्या कड्यावरून शेकडो धारा कोसळत होत्या. आम्हाला ही उघडीप काही मिनिटांची मिळाली. नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि कड्यावरून संथ वाहणाऱ्या धारांचा प्रवाह मोठा होऊ लागला. मी आता मार्लेश्वर मंदिराच्या वरती पोहोचली आहे. तर हे या मंदिराचं प्रांगण आहे आणि इथून हा धबधबा दिसतो. या धबधब्याचं नाव धारेश्वर आहे. पाऊस सुरू झालाय त्यामुळे आता तो छान असा प्रवाहित सुद्धा झालाय. तर इकडे धबधबा आहे आणि त्या बाजूला मंदिर आहे मार्लेश्वरचं. या बाजूला देऊळ आहे मुख्य आणि इकडे हा प्रसिद्ध धबधबा आहे. याला धारेश्वर म्हणतात. आणि बघा ना कसा रौद्र सह्याद्रीचं रूप बघायला मिळते इथे. च्या सुमारास सांगिवलीचे सरदार अणेराव साळुंखे शिकारीसाठी या कडेकपारीत आले. त्यांना एक श्वापद गुहेत जाताना दिसलं. त्याच्या पाठोपाठ ते गुहेत गेले आणि त्यांना या शिवपिंडी दिसल्या आणि हाच आपला मार्लेश्वर असं सरदारांना जाणवलं. ही पुनर्भेटीची घटना घडली मकर संक्रांतीला, त्यामुळे इथं त्या दिवशी मोठा उत्सव असतो. दुसरा कुठलाही प्रकाश इथे चालत नाही. दिव्यांच्या मंद उजेडात दर्शन घेणं हा खरंच आनंददायी अनुभव होता. इथे अजून एक पिंडी आहे, मार्लेश्वरांचे बंधू मल्लिकार्जुन यांची. मार्लेश्वरवरून येताना वाटेत बरीच सबस्क्रायबर्सही भेटले. खूप म्हणजे खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून.
इथलं जेवण खूप स्वादिष्ट असतं. काल मी मोदक थाळीचा आस्वाद घेतला होता. आणि आज जेवायला होतं भरलं वांग. तर भरलं वांग आहे, आमटी आहे, उसळ आहे मसुराची, सोलकढी आहे, कोशिंबीर आहे, गुलाबजामुन आहेत गोड गोड आणि लोणचं आहे, तळलेला पापड आणि भाकरी आहे मऊ मऊ मऊसूत अशी. मी चालू करते जेवायला. वाव, खूप सुंदर आहे. म्हणजे शेंगदाण्याचं कूट, खोबरं आणि मसाला याची अप्रतिम चव येते. हे आहेत बुरंबी गावातील दिलीप म्हैसकर काका. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते शीळ घालत होते. त्या शिळेला ओ देत हे बघा, अंगणात पक्ष्यांची शाळाच जमली. खाऊ घातला की पक्षी पडवीत उतरायचे. काकांच्या अंगणात परसात पक्ष्यांच्या आवडीची चिक्कार झाडंही आहेत. काका सांगतात पक्षी कधी कधी त्यांच्या खांद्यावर हातावर येऊन बसतात. तर त्याच्याकडे मला स्टॅच्यू सारखं थांबायला लागायचं. स्टॅच्यू मी जरी असे जरी पापणी हलवली ना की भरून उडून जाईल. इतकं म्हणजे त्याला किती कॉन्सन्ट्रेशन लागायचं. पक्ष्यांसोबत मैत्री असणाऱ्या काकांना अजून एक व्यासंग आहे. तर मी तुम्हाला घेऊन आली आहे बुरंबी या गावामध्ये. आणि माझ्या आजूबाजूला बघा, काहीतरी लाकडाचं तुम्हाला असं वैशिष्ट्यपूर्ण दिसत असेल तर ही सगळी काष्ठशिल्प आहेत. आणि या गावामध्ये काका राहतात. त्यांचं हे सगळं कलेक्शन आहे. त्यांनी हे म्युझियम केलं सुंदर तयार. तर ते मी आता बघायला आली आहे. आणि 100% इथे लहान मुलं आल्यावर त्यांना नक्की फॅसिनेट होणार आणि त्यांना खरंच लाकडामध्ये देव दिसणार. म्हैसकर काकांना 45 वर्षांपूर्वी वादळात पडलेल्या एका ओंडक्यात गणपती बाप्पा दिसला. आणि मग लाकडात स्वयंभू निर्माण झालेली रूपं बघण्याचा छंद त्यांना जडला. अशाच वादळात पडलेल्या किंवा पडझड झालेल्या फांद्या त्यांनी गोळा केल्या आणि त्यांच्या मूळ रूपाला धक्का न लावता अगदी थोडी कलाकुसर करून शिल्प निर्माण केली. आता 140हून अधिक शिल्प त्यांच्या संग्रही आहेत. घरच्या पडवीत त्यांचं हे संग्रहालय बघायला मिळतं. प्रत्येक शिल्पाविषयी ते अगदी मनापासून माहिती देतात. तसं हे नसतं ना, कुठे आकार नसतो, काहीतरी आहे पण त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप द्यायचा मी प्रयत्न करतो. म्हणजे आता मी समजा असं आहे, त्याला मी असं करूया का, असं कर, असं मी करत करत शेवटी त्याला असं ठेवलं, त्याला खाली बॅलन्स करण्याचं त्याला एक दिलं, हात तिथे डोकं लावलं आणि ह्याला तंबोरा हातात देऊन मीरा तयार केली अशी छान केली. तशी ती तंबोरा वाजवते मीरा, असं केलंय. ह्या उंटाचं हे कसं किती मस्त आलं बघा, एकदम सुंदर असं त्याचं एक तोंड, त्याची मदारी त्याची, आणि हा उंटावरचा शहाणा. इथे मी कापणार ते म्हटलं उभं ठेवून बघूया. अरे म्हटलं कापणार होतं जिराफ, असं मग म्हटलं ना, युरेका म्हणतात. लहान मुलांच्या सहली इथे येतात. हे शिल्प बघताना मुलांमधील कल्पकता निश्चित वाढत असेल. देवरुखात आलात तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि बाहेर असा छान पाऊस पडतोय आणि इथलं वातावरणच ना असं छान एकदम कोझी आहे. आणि अशा वातावरणात कांदा भजी आणि चहाचा मी आस्वाद घेतली आहे. ही बघा कांदा भजी, आणि मी माझ्या रूमच्या बाहेरच बसली आहे. पावसाळ्यातली भटकंती मला अशी करावीशी वाटते की संध्याकाळचा थोडासा वेळ काढून असा छान पावसाचा आवाज ऐकत चहा आणि भजीचा आस्वाद घेण्याचे सुख आहे ना,
त्यापेक्षा वेगळं सुख नाही आहे माझ्यामध्ये. तर असा मी माझा पावसाळ्याची भटकंती एन्जॉय करते आहे छान. मार्लेश्वरची ही भटकंती आवडली तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.